नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. तर लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर आज मंत्री आदित्य तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. तर यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींना जून हप्ता आलेला होता, अशा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी यापूर्वीच कालपासून वितरण सुरू झालेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींनी आपला जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुमचा हप्ता आला नसेल तर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये डीबीटीद्वारे हा हप्ता जमा केला जाणार आहे. तर याच्यामध्ये केवळ पात्र लाडक्या बहिणींना हप्ते येणार आहेत. याच्यामध्ये ज्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला आहे अशाच लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे तो येणार आहे. आणि याचबरोबर त्यांनी महत्त्वाची देखील घोषणा केलेली आहे की 26 लाख ज्या अपात्र बहिणींचा जो डेटा त्यांना मिळालेला आहे, तर या संदर्भात कागदपत्र पडताळणी संदर्भात किती वेळ लागणार आहे, तर अशी विचारणा त्यांना करण्यात आली. आता या संदर्भात काय त्या म्हणाल्या आपण पाहूया. आणि काही 4 महिलांनी अकाउंट काढलेले आहेत, तर त्यांना लाभ मिळणार. एक डेटा आहे जो माहिती व तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे. त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे. आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल. पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी निर्णय. तर अशा प्रकारे मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की जो डेटाबेस आहे तर तो ग्राउंड लेवलवरती तो चेकिंग केला जाणार आहे, कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. म्हणजे संपूर्ण डेटा संबंधित जिल्हाधिकारी आहे तर यांना दिला जाणार आहे. आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपैकी 26 लाख ज्या अपात्र बहिणी करण्यात आलेल्या आहेत तर यांचे कागदपत्र पडताळणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील हा डेटा चेक करण्यासाठी साधारणतः 15 दिवसांचा कालावधी किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे सध्या तरी ज्या लाडक्या बहिणी आहेत पात्र असून देखील अपात्र ठरवण्यात आलेले आहेत तर यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत यांना प्रतीक्षा करायची आहे. त्यांची कागदपत्र पडताळणी येत्या 15 दिवसांमध्ये सुरू 15 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी 15 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी देखील लागू शकतो. तर अशा प्रकारे त्यांची जी ग्राउंड पातळीवरती कागदपत्र पडताळणी झाल्यानंतरच त्यांना पुढील हप्ता किंवा मागील हप्ते दिले जाणार आहेत. आणि कागदपत्र पडताळणी संदर्भातले सगळे निर्णय शासनामार्फत घेतले जाणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारे त्यांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ज्यांना जूनचा हप्ता आलेला आहे त्यांना पुढील 3 दिवसांमध्ये सर्व हप्ते म्हणजे जुलैचा हप्ता मिळणार आहे. आणि याचबरोबर ज्यांना हप्ता आलेलाच नाहीये, जूनचा पण आला नाहीये, अशा लाडक्या बहिणींना सध्या हप्ता येणार नाहीये, आपण सांगतच आहोत. त्यांची कागदपत्र पडताळणी होईल. एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी जर लाभ घेत असतील तर त्यांचा लाभ दोघींपैकी एकीचा लाभ बंद होणार का किंवा दोघींना लाभ मिळणार का या संदर्भात देखील शासनाने स्पष्टता दिलेली नाहीये. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना वेळोवेळी माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा. सध्या तरी तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे. काही नवीन माहिती मिळताच आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.